नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्या समोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग. अध्यायाचा सारांश. भगवंत अर्जुनास म्हणजेच आपणास सांगतात की कर्मामुळे बंधनात पडतो. फक्त समर्पण भावनेने केलेले कर्म हे त्याला अपवाद आहे. थोडक्यात सांगायचे तर स्वार्थाने कोणतेही कर्म करू नकोस. कर्म हे आपण केलेली पूजाच आहे. श्लोक 9. निस्वार्थी कर्मानेच आपण एकमेकांना श्रेष्ठ करावे. श्रेष्ठ लोकांनी स्वतःच्या श्रेष्ठ आचरणेनेच तुमच्या अन्वयाने उत्साहित करावे. श्लोक 11-12. अनासक्त राहून कर्म कर, त्यायोगे तुला परमेश्वर मिळेल. श्लोक 19. सर्व कर्मे मला समर्पित कर. श्लोक 30. आपले स्वकर्म करणे सर्वात उत्तम. सर्व कर्म माझेच आहे, माझ्यातच आहे व मीच करतो. जे काही तू करतोस त्याने काहीच फरक पडत नाही. शेवटी तुला माझ्याकडेच यायचे आहे. तू कोणते कर्म करतोस यापेक्षा ते कोणत्या भावनेने करतोस यावर तुझे मला भेटणे अवलंबून आहे. श्लोक 35. इंद्रिय ही शरीराहून अधिक शक्तिशाली आहेत. मन हे इंद्रियांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे व बुद्धी त्याहून श्रेष्ठ आहे. पण आत्मा हा बुद्धीहून श्रेष्ठ आहे. श्लोक 40. आत्मा हा सर्वश्रेष्ठ आहे असे जाण. आत्मप्राप्ती कर आणि वासनारूपी शत्रूचा नाश कर. वासना ज्ञानावर पांघरून घालते. वासनेचा विजय मिळवणे कठीण आहे. श्लोक 42-43. फलश्रुती. सर्व कर्मे आणि कर्मफळांना ईश्वरास अर्पण कर. तसे केल्याने तुला शांती मिळेल. जो बदल तू दुसऱ्यात घडून इच्छितोस तो आधी स्वतःत आण. लोक आणि तुझी मुले तू काय करतोस त्यापेक्षा काय करतोस याचे अनुकरण करतात. केवळ निष्काम कर्मच कर. रामकृष्णारी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. धन्यवाद.